तर ठाणे मेट्रोची ट्रायल सुरू झालेली आहे, चाचणी होते। याआधी ही मेट्रो रुळांवर उतरवण्यात आली होती आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ही चाचणी घेण्यात येते आहे। मार्गिका 4 या मेट्रोची चाचणी सध्या सुरू आहे। अत्यंत महत्त्वाची असा हा मेट्रो प्रकल्प मानला जातोय आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे यांच्याकडून। कुणाल, प्रणिता, ठाणेकरांची प्रतीक्षा काही महिन्यातच संपणार आहे आणि त्याआधीच चाचणी जी आहे मेट्रोची चाचणी ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे आणि आपण हे थेट दृश्य पाहतोय। हीच ते ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणारी मेट्रो आहे, ज्या मेट्रोच्या द्वारे आता जी चाचणी आहे ती काही वेळातच सुरू होईल आणि एक पाहायचं झालं तर ज्या पहिल्या 10 मेट्रो स्टेशन खुले करण्यात येणार आहे, याच मेट्रो स्टेशनच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असते आणि या वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी ही पहिल्या टप्प्यातले 10 ज्या मार्गिका आहेत त्या खुल्या करण्याचा मानस आहे आणि म्हणूनच हा जो ही जी सराव आहे, चाचणी आहे, ही चाचणी आता करण्यात येणार आहे आणि बहुप्रतीक्षित अशी ही मेट्रो म्हटली जाते ठाणेकरांसाठी आणि हीच मेट्रो जी आहे ती आता या मार्गिकेवरून धावताना पाहायला मिळणार आहे। अगदीच कुणाल, जे 10 थांबे आहेत या मेट्रोचे ते कसे असेल आणि सध्या आज जी चाचणी होणार आहे ती कुठपर्यंत होईल? आज जी चाचणी आहे ती चाचणी फक्त 5 मार्गिकांवरती होईल, म्हणजेच गायमुख असेल, गवणीपाडा असेल ते विजय गार्डन पर्यंत ही संपूर्ण चाचणी असणार आहे मेट्रोची। त्यानंतर जे पुढचे 10 स्टेशन आहेत, म्हणजे पुढचे 5 स्टेशन आहेत, म्हणजे गायमुख असेल, गवणीपाडा ते कॅडबरी जंक्शन, असे जे 10 जे जंक्शन आहेत किंवा मार्गिका आहेत, या मार्गिकांचं लोकार्पण 25 जी कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहिती